बरं हेही ठरलं होतं की तिची जबाबदारी घ्यायची नाहीये, मज्जा करत होतास ना? मग तुझी अक्कल कुठे गेली होती? या अशा गोष्टी करताना मूल होऊ नये ह्यासाठी मुलांकडनं काहीतरी प्रिकॉशन घेतली जाते. ती नाही घ्यावीशी वाटली? डोकं नव्हतं ठिकाणावर तुझं? चल केलं, तिने तुला इन्व्हाइट केलं आणि तू गेलास तिच्याकडे. तिने एक जाळं आणलं आणि त्यात तुला अडकवलं. तू अडकलास. तिने हे सगळं प्लॅन केलं असेल आणि तू बिचारा विक्टिम बळी पडलास. पण काय घडत होतं याची अक्कल होती ना तुला पण. त्यामुळे तुला लक्षात आलंय ना की तिच्या पोटामध्ये आता तुझं मूल वाढतंय. पण नुकसान तर माझंच होणार आहे ना दादा. नुकसान? अरे लाज वाटते का तुला? पुरुष तर गोष्टी करून सावरून नामानिराळे होऊन जातात, पण त्याचे परिणाम बायकांना भोगावे लागतात. पुरुषांचं काही नुकसान होत नसतं त्यात. बरं एकदा म्हणतोस की तिने तुला फसवलं, एकदा म्हणतोस की नाही नाही जे काही झालं ते दोघांच्या मर्जीने झालं. एकदा ठरव ना काय बोलायचंय, काय सांगायचंय दादाला. पण ह्या दोन्ही उत्तरांच्या मागे सत्य काय आहे की तिच्या पोटात आज तुझं मूल वाढतंय आणि काही दिवसांनी ते प्रत्येकाला लक्षात येणार आहे. त्यामुळे यू बेटर टेक हर रिस्पॉन्सिबिलिटी. तिची जबाबदारी घे आणि दोघांनी मिळून ते मूल वाढवा आता. बरोबर आहे अंशुमन. पण दादा आमच्यात असं काहीच बोलणं झालं नव्हतं. अंशू, चूक तर झाली तुझ्याकडनं आणि आता ती सुधारण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. दादा मला विचार करायला वेळ हवाय. मला चिंगीशी एकदा बोलायचं आणि जास्तीत जास्त शांततेत हा प्रश्न सोडवायचा आहे. वेळ हवाय ह्याला? वेळ आहे? गोष्टी करण्याआधी वेळ घ्यायचा असतो. आता वेळ नाहीये तुझ्याकडे. दादा मी एवढ्या घाईत निर्णय नाही घेणार, काही झालं तरी. ठीक आहे. ठीक आहे? हो राजवाडे, हा काय बोलतोय आणि तुम्ही काय बोलताय आता? याच्यात काय निष्पन्न होणार आहे? स्वानंदी मॅडम फार वेळ नाही देणार आहे त्याला मी. तुम्ही काळजी करू नका. अंशू, मी उद्यापासून 4 दिवस बाहेर चाललोय सिंगापूरला. एक मोठी कॉन्फरन्स आहे. मी खरं तर तुझं लग्न झाल्यानंतर जाणार होतो, पण ते आता मला कॅन्सल नाही करता येणार. मला जावं तर लागणारच आहे. मी 4 दिवसांनी परत येईन. तोपर्यंत तुझा जो काही निर्णय असेल तो झालेला असला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, चिंगीला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. तिच्या केसालाही जरी धक्का लावलास ना तरी तुला सोडणार नाही मी, याद राख. मी आल्यानंतर तुझा निर्णय होणं अपेक्षित आहे आणि तो जर झाला नसेल तर मग स्वानंदी मॅडम जो निर्णय घेतील तो तुला मान्य करावा लागेल. जा तू आता.